त्यांची जी काही संहिता असायच्या, स्क्रिप्ट असायचे, त्या वाचून घ्यायचे आणि लोकांना कौतुकाने सांगायचे, बघा कशी वाचते ती, काय खडा आवाज आहे हा. कथा कथनाला जेवढा स्वराभिनय लागतो तेवढा सुद्धा तुम्हाला निवेदनाला लागत नाही. खरंय. दमा मिरासदार, वपू काळे ही माणसं ना श्रोतृवृंदाला नागासारखं डोलायला लावत. त्यांच्या डोळ्यामध्ये असलेलं ते पितृत्व, मातृत्व देखील मला आजही आठवतं. दिलीप वेंगसरकरला बघण्यासाठी ना सगळ्या मुली, आणि त्यात मीही असायचे, पण लोक मागे सांगायची की अरे काय दिलपे आलाय वगैरे असं काय ते बोलायचे. सुसंवादिनी सुमंगला तू. आज मला आदरणीय मंगलाताई खाडीलकर त्यांचं अभिष्ट चिंतन करताना आणि त्यांच्या पुढील वाटचालीला आरोग्य आणि मनशांतीच्या शुभेच्छा देताना खरंच खूप आनंद होतोय. कारण जवळजवळ 4 दशकं निवेदनाचा त्यांचा प्रवास मी अगदी जवळून पाहिलाय. अत्यंत अभ्यासपूर्ण, लालित्यपूर्ण आणि एक विशिष्ट प्रकारचा आपोआपच ज्याला अभिजात दर्जा आहे असं निवेदन म्हणजे मंगलाताई खाडीलकर. निवेदनाचा इतका बहुआयामी असा प्रवास त्यांचा आहे की त्याला मी स्वतः रसनिरूपणच म्हणेन. याचं कारण ती नुसती उद्घोषणा नसते किंवा त्यांचं निवेदन हे काही छापील स्वरूपाचं असं एक ग्रांथिक नसतं. तो संवाद असतो, त्या गप्पा असतात. आणि विशेष म्हणजे त्यांचा जो व्यासंग आहे तो हिंदी चित्रपट संगीत असो, संस्कृत कविता असो किंवा भवभूती कालिदास यांची संस्कृत नाटकं असो, की अगदी स्वातंत्र्यवीर सावरकर ते गोविंदाग्रज अशा कवींचा आणि कवितांचा प्रवास असो, कुठलाही सखोल विषय त्यांना वर्ज्य नाही. आणि त्यामुळे एखाद्या मैफलीला किंवा एखाद्या मुलाखतीला मंगलाताई असल्या की श्रोत्यांना त्यांच्या निवेदनाची, त्यांच्या निरूपणाची आणि त्यांच्या सुसंवादाची एक उत्सुकता असते. हा दर्जा त्यांनी 4-4.5 दशकं किंवा 5 दशकं असं म्हणेन त्यांनी जो टिकवलाय, फुलवलाय, त्यांनी एक आदर्श निवेदनाचा वस्तुपाठ घालून दिलेला आहे. मला असं वाटतं, मी मला जाणीवपूर्वक हे विधान करतोय की ज्या स्त्री सुसंवादिका आहेत त्याच्यामधलं एक आदरणीय, विलोभनीय आणि वंदनीय असं नाव म्हणजे मंगलाताई खाडीलकर. आणि म्हणूनच या प्रवासाला मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. फॉर्च्यून एंटरटेनमेंट प्रस्तुत सुसंवादिनी. विशेष सहाय्य संगीत ज्ञानानंद या संस्थेतर्फे श्रीमती संगीता आमलाडे यांचे संगीतप्रेमी सुपुत्र श्री ज्ञानेश यांच्या स्मरणार्थ. पॉवर्ड बाय जाई काजळ आयुर्वेदिक अंजन, पितांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, इंडियन ऑइल, इग्नाइट पॅशन, प्रोपेल द कोअर, डिजिटल पार्टनर स्मृतिगंध. सुसंवादिनी या मुलाखत मालिकेच्या दुसऱ्या भागात मी सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत करतेच आहे आणि तुमचंही पुन्हा एकदा स्वागत करते. पहिल्या भागामध्ये तुमचं बालपण, शालेय जीवन आणि एकंदरीतच निवेदन, निरूपण ह्याची महाराष्ट्राला लाभलेली समृद्ध परंपरा या सगळ्याचा आढावा घेत आपण आता या दुसऱ्या भागाकडे आलेलो आहोत. आणि इथे आपल्याला महत्त्वाचं जे सगळ्यांना सांगायचं आहे ते म्हणजे महाविद्यालयातलं तुमचं उत्फुल्ल असं आयुष्य आणि वेगवेगळ्या स्पर्धा, मग त्याच्यामध्ये कथाकथनाच्या असतील, रांगोळीच्या असतील, आणि त्या शिक्षकांनी तुम्हाला कसं घडवलं. कारण अतिशय मोठी नावं या सगळ्या मांदियाळीत आहेत. वसंत बापट, शांता शेळके, डॉक्टर सरोजिनी वैद्य अशी अनेक नावं तुम्ही घेतलीत पहिल्या भागात. तर त्याबद्दल विस्तृत असं आता ऐकायला आवडेल. पहिल्यांदा हा एपिसोड सुरू करताना तुझे आणि तुझ्याबरोबर ह्या एकंदरीतच ध्वनिचित्र मुद्रणाशी जी काही सगळी मंडळी त्यात समाविष्ट आहेत त्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. आपण असं म्हणतो ना, डाऊन द मेमरी लेन, तसं काहीच तुमच्या या उपक्रमामुळे मला करता येत आहे. आता तू मला शाळेबद्दल विचारलंस, आपण शिरीष पैंबद्दल वगैरे बोललो. एका साहित्यिकेशी तुमचा दीर्घकाळ असलेला संवाद, तुमची प्रत्यक्ष भेट झाली पण? हो, नंतर खूप झाली.
मी म्हणजे एकदा महाविद्यालयात गेल्यानंतर मी त्यांना भेटायला पण गेले आणि त्यानंतर मी त्यांना कायम भेटत राहिले 2 गोष्टींसाठी. एक म्हणजे माणूस म्हणून जीवन समजून घेताना सुद्धा आज मला तुम्ही माझ्या जीवनाबद्दल विचारताय तेव्हा मला स्पष्टपणे बोलावंसं वाटतं की आपल्या पित्याबद्दल लिहिताना पित्याच्या दोन्ही बाजूंचा किती समतोल विचार त्या करतात. शिरीषताई, आणि कुठेही आपल्या पित्याबद्दल लिहिताना त्या पहाडासारख्या व्यक्तिमत्वाबद्दलचा त्यांचा आदर यत्किंचितही उणावत नाही. श्रेयसी आपण वाढत असतो. व्यवहाराची जाणीव नसलेले, घरात कमवून आणायचं असतं, आपल्याला 4 मुलं आहेत, त्यांना आपल्याला काहीतरी खायला घालायचं असतं, याची जाणीव नसलेले कलंदर वडील तुम्हाला मिळतात. त्यावेळेला तुमच्या बालमनामध्ये वाढत्या वयामध्ये तुम्ही वेगवेगळे विचार करत असता. कधी तुम्हाला तुमच्या पालकांचा राग येतो, कधी तुमच्या वडिलांवर तुम्ही इतकं रुसून बसता की काय आहे, माझ्या वडिलांना इतक्या छोट्या गोष्टी कळत नाही. शिरीष पैंच्या बरोबर असलेला माझा संवाद हा मला माणसाला, मग आपले वडीलही माणूस आहेत, त्यांचीही स्वतःची अशी काहीतरी एक परिस्थिती आहे, त्या परिस्थितीमध्ये काही विपरीत अशी तत्व आहेत आणि त्या सगळ्यांच्या बरोबर त्यांना आपले वडील म्हणून आपल्याला समजून घ्यायचंय. हे मला शिरीष पैंमुळे, त्यांच्याबरोबरच्या त्या बोलण्यामुळे कळलं. दुसरी गोष्ट म्हणजे कलाकार म्हणून आपल्या वडिलांनी काय काम केलंय त्याची, कारण कलाकार म्हणजे त्याला नाव मिळालं म्हणजे तो मोठा कलाकार असतो असं नव्हे. काही शापित गंधर्व असतात, शापित यक्ष असतात, त्यांच्या काही काय म्हणूया आपण कमतरता असतात, उणीवा असतात त्यांच्या जीवनामध्ये. त्यातून त्यांना ज्याला आपण लौकिक अर्थानं नाव म्हणतो तसं नाही मिळत, पण तरी सुद्धा कुठंतरी त्यांचं मोठेपण असतं, ते तुम्हाला शोधून काढता आलं पाहिजे. तसं मला माझ्या आयुष्याच्या त्या महाविद्यालयीन वळणावरती वडिलांचं मोठेपण समजून घेता आलं. बरोबर. 1-2दा माझ्या स्पर्धेसाठी मला गाडीत बसवून द्यायला म्हणून माझे वडील ज्या वेळेला आले, त्यावेळेला माझ्या बरोबरच्या सगळ्या कॉलेजच्या मुलांशी मुलींशी ते इतकं सुंदर बोलत होते आणि कोणीतरी त्यांना विचारलं, काका मला ते गाणं फार आवडतं, काका तुम्ही गाऊन दाखवाल का? तर प्लॅटफॉर्मवर बॉम्बे सेंट्रलच्या माझ्या वडिलांनी, अरे बाळा तुला गाणं ऐकायचंय का, हे बघ असं म्हणून त्याला 4 ओळी गाऊन दाखवल्या होत्या. आणि तो मुलगा इतका अभिभूत झाला होता. त्याच्यानंतर मी स्पर्धेचे 4ही दिवस, तुझे वडील काय सॉलिड फ्रेंडली आहेत ग, हेच वाक्य ऐकत होते. त्यानंतर मला कळलं की माझ्या वडिलांनी कन्नड अभंगांची मराठी भाषांतरं, मराठी अभंगांची कन्नड रूपांतरं केली. एक संपूर्ण पिढी त्यांनी त्या म्हणजे धारवाड, मंगळूर, उडपी या भागामध्ये घडवली. हे सुद्धा त्यांचं कार्य आहे ना. एक मुलगी म्हणून मला हे कार्य सुद्धा त्यांचं लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे मला शिरीष पैंमुळे मिळालं. हा एक मी फक्त उदाहरण म्हणून हे सांगितलं आणि आज कदाचित ह्याच्याबद्दल इतक्या स्पष्टपणे मी बोलले. परंतु वसंत बापट ह्या माझ्या गुरुवर्यांना माझ्या आवाजाची, त्याच्या पोताची आणि तो कुठपर्यंत ताणला जाऊ शकतो याची पुरेपूर जाणीव होती. माझ्याकडून ते त्यांची जी काही संहिता असायच्या, स्क्रिप्ट असायचे, त्या वाचून घ्यायचे आणि लोकांना कौतुकाने सांगायचे, बघा कशी वाचते ती, काय खडा आवाज आहे हा, शाहिराचा आहे की नाही आवाज, फेटा बांधून उभं केलं तर बघा कशी राहील. अरे माझ्या गुरुला हे कळणं, हे वाटणं हे महत्वाचं आहे. तुम्ही साहित्याचा अभ्यास कराल त्यावेळेलाच तुमची भाषा सुधारेल. अभ्यास करणं म्हणजे तुम्हाला जी काही टेक्स्ट लावलेली ती वाचणं नव्हे, तर त्या लायब्ररीचा तुम्ही वापर करायचा आहे याचं भान. आणि आपण बोलतो ते चेहऱ्यावर उमटलं पाहिजे आणि चेहरा जे सांगतो त्याला कुठेतरी साहित्याचा आधार पाहिजे, ह्याचं भान डॉक्टर सरोजिनी वैद्यांनी दिलं. आणि त्या स्वतः अतिशय गोड, म्हणजे ते श्यामल सौंदर्य आणि मग त्यांची काय म्हणूया त्यांचे हावभाव शिकवतानाचे आणि त्यांचं ते हळूच असे छोटंसं मान हलवत हसणं हे इतकं आवडायचं. आणि तशा त्यांची मैत्रीण असलेल्या डॉक्टर विजया राज्याध्यक्ष ह्या आम्हाला मधून मधून शिकवायला यायच्या रुईयामध्ये, म्हणजे आपण ज्याला गेस्ट लेक्चरर म्हणतो तसं. आणि विजया राज्याध्यक्षांकडे असं भक्तिभावानं, किती छान दिसतायत, रंग किती छान, बोलतायत किती छान, आत्ता हे पुस्तक मला त्यांनी सांगितलेलं कधी वाचायला मिळेल, हे असेच लहान मुलासारखे विचार मी केलेले मला आठवतात.
मला असं वाटतं की कॉलेजनी मला काय नाही दिलं, कॉलेजनी माझ्यातलं रांगोळी काढण्यातलं कौशल्य, जे मला माहितीये की त्या रांगोळीसाठी रंग आणायचे त्या शालेय जीवनामध्ये माझ्या आईला परवडायचं नाही. अगं पण मग तुम्ही रांगोळीचं म्हणजे प्रशिक्षण घेतलं का उपजत काही नाही, आईनं दिलं. बर. गॅलरी आहे, त्या गॅलरीमध्ये दिवाळीच्या 15 दिवस आधी वेगवेगळ्या रांगोळ्या काढायच्या. एकच रांगोळी वेगवेगळ्या रंगात रंगवायची आणि आपल्याला कसं कॉम्बिनेशन आवडतंय ते बघायचं आणि त्याप्रमाणे स्पर्धांमध्ये भाग घ्यायची. वा. भाग घेऊन तिथं त्या रांगोळ्या काढून हमखास पेन मिळायचं बक्षीस म्हणून. इतकी पेन की परत कधी त्यांना घ्यायलाच माहिती लागली होतं नाही. की पुढे आयुष्यभर लेखनाचा प्रवास सुरू अगदी. राहणार आहे, त्यामुळे तेव्हापासून बक्षीस म्हणून पेन. पण ते कॉलेजला कळावं. हा. मग कधीतरी वसंत बापटांनीच मला वाटतं वर्गात विचारलं होतं, रांगोळी कोणाकोणाला येते, लगेच हात वर. आणि मग तो येते म्हटल्यानंतर मग मला रांगोळी काढायला एक चौकोन मिळाला आणि किती त्या कॉलेजचं सौंदर्य आणि काय सौहार्द वातावरणातलं हो. की डॉक्टर प्रभुराम जोशींच्या पत्नी माझ्या शेजारच्या चौकोनात रांगोळी काढतायत. अच्छा. आणि त्या म्हणजे दोघींच्या रांगोळीचं कौतुक मागे उभे राहून प्राचार्य करतात. अरे याला भाग्य लागतं. मग अशा कित्येक स्पर्धा श्रेयसी आम्ही म्हणजे खरं तर जिंकल्या की त्याची ट्रॉफी आम्हीच टॅक्सी करून कॉलेजमध्ये आणली. कुठून तरी कॉलेजला फोन करायचा प्राचार्यांना, आपल्याला याची ट्रॉफी मिळाली आहे, घेऊन या टॅक्सीनी, टॅक्सीचे पैसे तुम्हाला देऊ. ते द्यायला कुठे असायचे पैसे त्या काळामध्ये, पण ते आणायचं, मग ती उतरवून घेणार पिऊन, ते टॅक्सीचे पैसे देणार. मग ती प्राचार्यांच्या शेजारच्या दालनामध्ये ट्रॉफी विराजमान झाली की त्याच्यानंतर जग जिंकल्याचा आनंद. मग त्याच्यापुढे तुमचे कपडे कसे आहेत, काय चेहऱ्याला पावडर आहे की नाही, हा विचारच नसतो. पण सांगू का, ते एक वेडं वय पण असतं. जे तुम्हाला मिळालेलं नाहीये त्याच्याकडे तुमचं लक्ष असतं. अशा वेळेला तुझा रस्ता भिन्न आहे, तुला कुठं जायचंय ते माहितीये का, असं न विचारता सुद्धा केवळ डोळ्यांनी जाणीव देणारे गुरुजन हवे असतात. मला ते मिळाले. तुला सांगू, पुस्तकं कॉलेजमधनं मिळायची. अच्छा. फी मला 2-3 ठिकाणाहून स्कॉलरशिप, मार्क चांगले असायचे त्यामुळे मिळायची. ज्ञातीची स्कॉलरशिप, महालक्ष्मी देवळाची स्कॉलरशिप, अमक्याची स्कॉलरशिप, तमक्याची स्कॉलरशिप, माझं आणि माझ्या भावंडांचं व्हायचं त्याच्यामध्ये. पण एखाद वेळेला स्कॉलरशिप यायला वेळ झाला तर मला आठवत आहे की माझे डॉक्टर महाशब्दे म्हणून सर होते संस्कृतचे, तुझ्याकडे बोलायला वेळ आहे का. अरे सर मला विचारतायत तुझ्याकडे बोलायला वेळ आहे का. म्हटलं आहे ना सर. चल आपण जरा या रस्त्याने जाऊया. बर. असं म्हणत मला आमच्या रुईया पोद्दार ह्या रस्त्यावरनं त्यांनी नेलं. काही खाशील का. म्हटलं नाही हो सर. अगं मला भूक लागली म्हणून तरी काहीतरी खाऊया. असं म्हणत काहीतरी त्यावेळेला ते आठवत नाहीये मला, पण मला विचारणं त्यांचं आजही मी कधीही विसरणार नाही. बाळा यावेळेला तुझी फी मी भरली तर चालेल का. मला माहिती आहे तुझी स्कॉलरशिप येईल नंतर, तेव्हा घेऊ की आपण, फारशी नाहीये, पण आपण मी दिली तर चालेल ना. अरे सर देतायत, मी दिली तर चालेल ना असं विचारतायत. आत्मसन्मानाचा पंख सुद्धा दुखावला जाऊ नये आपल्या विद्यार्थ्याचा, इतकी जाणीव ठेवणारे. म्हणजे मला माहिती आहे की माझ्या डोळ्यातनं त्यावेळेला पाणी आलेलं असणार, मी त्यांच्याकडे नुसतं बघत राहिलेले असणार, पण त्यांच्या डोळ्यामध्ये असलेलं ते पितृत्व, मातृत्व देखील मला आजही आठवतं. आणि मग असं वाटतं की माणूस ना आपल्या वाटेवर पुढं जातो त्यात ह्या सगळ्यांचा हात असतो. नक्कीच. सगळ्यांचा हात असतो. महाविद्यालयीन जीवनामध्ये ज्यावेळेला मी आकाशवाणीवर कार्यक्रम करायला जायचे त्यावेळेला मला आमच्या बाळकाकांनी म्हणजे बाळ कुडतरकरांनी श्रुतिकांमध्ये सुद्धा घेतलं होतं. दृष्टी आडपरी हृदयाजवळी त्यावेळची मेगा मालिका होती आकाशवाणीवरची. आणि त्यात मी 16 वर्षाच्या नायिकेचं काम करत होते, म्हणजे तिचे संवाद म्हणत होते. आणि दिलीप कुलकर्णी अभिनेता हा माझा पहिला नायक. बर. मी ह्याला संधी म्हणते की ही दुसरी माणसं वाचतात कसं, बोलतात कसं, स्वराभिनय म्हणजे काय हे ते एका बाजूला मला सांगतायत, एका बाजूला मला सांगत असताना सुद्धा मला हे कळत नाही
की माझं लक्ष जरासं इकडे तिकडे होईल का याची पण जबाबदारी त्यांचीच असायची. म्हणजे एकदा एक लेखक बसले होते आणि ते अत्यंत प्रसिद्ध नाटक आहे आणि त्या नाटकात मी अशी आले बाळकाकांना भेटायला आणि ते लेखक बसले होते, म्हणाले माझ्या नाटकाची नायिका आली. बरं. बाळकाका काहीच बोलले नाही. म्हणजे रंगभूमीवरचं नाटक? रंगभूमीवर गाजलेलं नाटक. ही बरोबर त्या व्यक्तिरेखेला शोभून दिसेल असं म्हणाले. आणि मला एकदम फारच छान वाटलं. म्हणजे ज्युनियर BA ला वगैरे असणार मी, तर असं वाटलं की आता नाटक मिळालंच आपल्याला. त्या लेखकांना त्यांनी जाऊ दिलं, मला बसवलं समोर आणि मला म्हणाले तू नाटकात काम करावंस असं मला वाटत नाही. माझी मुलगी असली असशील तसंच मी तुला सांगणार. मला असं वाटतं की तुझे मार्क फार चांगले आहेत, तू आधी अभ्यास कर. आई कशा परिस्थितीत तुला शिकवतीये कळतंय ना तुला, मोठी आहेस घरातली हेही कळतंय ना तुला. मला लगेच आईचं वाक्य आठवलं, लवकर लवकर हाताशी यायचंय. मग आपल्याला 18 वर्षाच्या आत BA व्हायचंय, मग तेव्हा नोकरी मिळणार नाहीये. मग असंच काय 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 करायचंय आणि मग MA करायचंय. आपल्याला खूप शिकायचंय. आलं लक्षात. आत्ता नाटकात गुंतवून घ्यायचं नाही. गोवा हिंदू असोसिएशननं मला आंबेची भूमिका दिली होती. बरं. त्या आंबेच्या भूमिकेसाठी मोहनदास सुकटणकर, वसंत बापट ह्या मंडळींनी माझ्या आईच्या मिनतवाऱ्या केल्या होत्या. पण माझी आई म्हणाली ती घरातली मोठी मुलगी आहे, तिला आत्ता अभिनय करता येणार नाही. आपल्याकडलं खूप काहीतरी हिरावून घेतलं जात आहे, आपल्या अभिनय गुणांना वाव मिळत नाहीये वगैरे वगैरे जे काही विद्रोही विचार असतात ते आले माझ्या मनामध्ये. बाळकाकांनी सुद्धा असं का म्हणावं, इतके चांगले लेखक ते, त्यांच्या नाटकात मला नसतं का मिळालं. एका रस्त्यानी चाला आधी धड असं ते म्हणायचे. आमचा काळ तो होता, सगळीकडे पारखून घ्या असं नव्हे. ते म्हणायचे असं नाही म्हणत मी तुला, तू कविता लिही, तू लेख लिही, तू कथा लिही, तू इकडं जा तिकडं जा, हे कर ते कर. पण आत्ता तुझी जबाबदारी तू ओळख. मला असं वाटतं ते योग असतात इथले. तुमची काळजी घेण्याचं काही कोणाला कंत्राट दिलेलं नसतं, पण तुमचे त्यांचे संबंधच असे होतात. आणि तो काळ चांगला होता. आजही मी मुलगी म्हणून वावरतानाचे जे काही धोके इतर ठिकाणी बघत असते, त्यावेळेला मला असं वाटत असतं की मी दिल्लीच्या राजधानी एक्सप्रेसमध्ये सुद्धा वयाच्या 14व्या वर्षी बसलेले आहे, किंवा कोल्हापूरला स्पर्धेसाठी गेलेले आहे, रत्नागिरीत गेलेले आहे, एकटीनं प्रवास केलेला आहे. त्याचं स्वातंत्र्य मला माझ्या आईने दिलेलं आहे. त्यामुळे तिने माझे पंख खुडलेले नाहीयेत, खुरटवून टाकलेले नाहीयेत. पण मुलगी म्हणून तू कोणत्या खबरदाऱ्या घ्याव्यास असं सांगताना आज मला मागे त्या जीवनाकडे बघितलं की असं वाटतं की खूपच छान माणसं आपल्या रस्त्यात आली, प्रत्येकाने एक पणती लावली आणि आपण पुढे गेलो. म्हणजे पुन्हा माणसाने माणसाशी माणसासम वागणे, आपला आत्मविश्वास आणि समोरच्याच्या मनामध्ये सद्भावना निर्माण होतील अशा तऱ्हेनंच तुमचं वागणं तुम्ही ठेवा. बरोबर. हा एक मला वाटतं त्या परिस्थितीनं आईनं. आणि हाताशी यायचंय हे वाक्य तुमच्या मनामध्ये सतत गुंजत होतं आणि म्हणून हिंदुस्तान लिव्हर ही कंपनी सुद्धा अशी हलकेच तुमच्या आयुष्यात येऊन गेली का? हो, हिंदुस्तान लिव्हर त्या दृष्टीनं नाही आली, पण हिंदुस्तान लिव्हरचे काही जाहिराती असायच्या आणि काही प्रमोशनल कार्यक्रम असायचे जे आजही असतात. म्हणजे उदाहरणार्थ काही सेल्स गर्ल्सना बोलवायचं, त्यांच्या हातात साबण द्यायचे आणि साबण किंवा त्यांची काही उत्पादनं आणि त्यांनी ती घरोघर पोहोचवायची, म्हणजे विकायची. तर कोणीतरी मला सांगितलं की अगं सुट्टीच्या दिवसांमध्ये ह्याच्यामुळे चांगलं इन्कम होतं. मलाही असं वाटलं की आपण आपल्या आईला मदत करायला पाहिजे, कारण सुट्टीतच जे कमवू ते आपल्याला पुढे उपयोगी पडणार आहे. मग आता त्याच्यासाठी कुठे, तर ग्रँड रोड, आमची तालमकीवाडी, प्रॉक्टर रोड, इथं सगळे सारस्वत मंडळी राहतात, माझ्या वडिलांना ओळखणारी माणसं. तर तो बीट मी माझ्याकडे मागून घेतला. उन्हामध्ये ते तेवढं हातात ओझं घेऊन, खरं तर माझ्या अशक्त कुडीला ते चालणं कठीण होतं, पण मनामध्ये कुठेतरी असं होतं की नाही, आपण आपल्या कुटुंबासाठी कमवलं पाहिजे बाबा. आणि मी गेले. 1-2 घरांमध्ये 1-2-4 साबण लोकांनी, आता मुलगीच उभी आहे, असा इथनं घाम कपाळावरनं ओघळतोय, तर घेऊन टाकूया आपलं. कुणीतरी आणखी काही घेतलं, कुणीतरी आणखी काही घेतलं, असं करून थोडंसं विक्री केली. एका घराची वेल दाबली तर एका माणसानं दार उघडलं आणि तो बघत राहिला.
चेहरा ओळखीचा वाटतोय असं म्हणाला. हं. मी म्हटलं मी भालचंद्र रावांची मुलगी. पुढचा प्रश्न मग इकडे काय करतेस? हं. म्हटलं नाही नाही आमच्या सुट्ट्या लागल्यात ना तर थोडंसं हिंदुस्तान लिव्हरचं काम करतेय मी आणि हे साबण विकायला आणलेत. हं. किती आहेत बघ, आणखी काय आहे त्याच्याबरोबर, काय जे काय असेल ते सगळं त्यांनी ठेवायला सांगितलं. त्याचे हिशोब केले, त्याच्यावर थोडेसे अधिक पैसे घातले, ते माझ्या हातात दिले आणि मला सांगितलं की आपल्याला इतर काही चांगलं करता येईल ज्यातून पैसे मिळतील. तू काय काय करतेस? म्हटलं आकाशवाणीवर कार्यक्रमाला जाते. पण ते म्हटलं एकदाच, त्यांची काय फी असणार, म्हणून मला थोडंसं धीराने घेतलं तर चालेल का? हे सगळं करून तुला काही मिळणार नाहीये. आत्ता मी घेतो, किती दिवस येणार आहेस तेवढे सगळे माझ्याकडे यायचं आणि साबण टाकायचे आणि पैसे घेऊन जायचे. लागोपाठ 3 दिवस त्या माणसाकडे साबण आणि ते सगळी उत्पादनं देताना मला इतकं कानकोंड होत होतं. पण तो तितक्याच उमेदीनं दार उघडायचा. त्याची बायको हसत हसत यायची. माझ्यासाठी चहा, बिस्किट, काहीतरी उपमा वगैरे असं ठेवलेलं असायचं. आत मला बोलवायचं, बसवायचं, ते द्यायचं, ते पैसे द्यायचे, वर थोडेसे, आता जमले ना तुझे, आता याच्या पुढे काही करायचं नाही असं म्हणत मला घरी पाठवलेली ती संध्याकाळ मला आठवते. म्हणजे आल्यानंतर आईला पैसे दिल्यानंतर आई म्हणायची एवढे नाही त्याचे पैसे, तुला ते तिथे इतके द्यायचे आहेत. म्हटलं नाही, त्यांनी मला जास्त दिले. आईच्याही डोळ्यात पाणी आलं असेल, तिनं दाखवलं नाही. पण कसं होतं की 18 वर्षाच्या आतच मला माझी डिग्री मिळणार होती. ती पूर्ण व्हायला काही महिन्यांचा अवकाश होता आणि त्यामुळे आपल्याला नोकरी लागत नाहीये आणि त्यामुळे आपण आईच्या हाताशी लवकर येत नाही ही ती जाणीव होती. पण ती जाणीव मला लायब्ररीमध्ये बसवून, माझ्या पुढे वेगवेगळी पुस्तकं टाकून, मला काही कामं देऊन, कामातनं काही लिखाणातनं मला पैसे देऊन माझ्या प्राध्यापकांनी पूर्ण केली. सुसंवादिनी सुमंगला तू. सुसंवादिका मंगलाताई खाडीलकर या माझ्यासाठी एक खूप प्रेमाचं, आदराचं आणि अतिशय प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व आहे. मंगलाताईंच्या निवेदनामध्ये त्या नेहमी शुद्ध भाषेत बोलतात. म्हणजे मराठी असेल तर कुठेही मिश्रण नसतं इतर भाषांच्या शब्दांचं. इंग्लिश असेल तर त्या अगदी प्युअरली इंग्लिशमध्ये बोलतात. हिंदी असेल तर त्याच्यामध्ये बेसिकली कुठे त्या मिश्रण करत नाहीत भाषांचं. आणि अतिशय अलंकारिक शब्द त्यांच्या ओघवत्या वाणीमधनं इतके सहज येतात की त्याच्यातनं त्यांचा अभ्यास कळतो. म्हणजे एखादी मुलगी सुंदर आहे असं म्हणायचं तर छान दिसते ही मुलगी असं आपण म्हणू, पण त्या ती साजरी दिसते असं म्हणतात. आणि साजरी हा जो शब्द आहे हा अलंकारिक शब्द आहे तसं बघायला गेलं तर रोजच्या बोलण्यामध्ये, पण तो त्यांच्या निवेदनातनं इतका सहज येऊन जातो की कुठेही तो बोचत नाही. आणि हे एक उदाहरण झालं. अशाच अलंकारिक शब्दांमधून भाषेतलं जे आपण म्हणू शकतो की जी श्रीमंती आहे ती सर्व त्यांच्या निवेदनामध्ये आपल्याला ऐकायला मिळते. मंगलाताईंकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला बघताक्षणी लक्षात येतं की शी इज अ नो नॉनसेन्स पर्सन. कारण ज्या क्षेत्रामध्ये त्या आहेत, लाईमलाईटचं हे क्षेत्र आहे, स्टेज असेल किंवा शूटिंग्ज असतील, स्क्रीन असेल, त्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचित्र अनुभवसुद्धा माणसाला येऊ शकतात. पण त्यासाठी लागणारं जो एक स्वतःचा प्रेझेन्स आहे, त्यांची साडी, त्यांचं दिसणं, त्यांचं एक जो ऑरा आहे तो त्यांनी कित्येक वर्ष तसाच मेंटेन केलेला आहे. आणि तो अतिशय म्हणतो ना राजसी अशा त्या आहेत. आणि त्यामुळे समोरचा माणूस अत्यंत आदरपूर्वक आणि प्रेमपूर्वकच त्यांच्याशी संवाद साधतो. आणि हेही शिकण्यासारखं. आणि त्यासाठी फक्त नुसतं तयार होऊन येणं नसतं, ती एक पर्सनॅलिटीचा, एक व्यक्तिमत्वाचा तो भाग व्हावा लागतो की आपण कसे असणार आहोत, कसे दिसणार आहोत, कसे बोलणार आहोत. आणि यासाठी लागणारी जी पुन्हा एकदा अभ्यास असेल किंवा यासाठी लागणारे जे त्याग असतील ते सगळे त्यांनी केलेले आहेत. आणि कन्सिस्टंटली स्वतःच्या व्यक्तिमत्वाला त्यांनी एक उदाहरण म्हणून लोकांनी ते घ्यावं असं डेव्हलप केलेलं आहे असं मला वाटतं. कथाकथन या विषयाकडे किंवा या गोष्टीकडे सुद्धा तुम्ही महाविद्यालयात अगदी म्हणजे बापू रुईयामध्ये यायचे? नाही, आंतर महाविद्यालयीन कथाकथन स्पर्धांमध्ये भाग घेतला. तुला म्हटलं होतं ना शाळेमध्ये म्हैस सांगितली होती,
वाहणा सांगितली होती व्यंकटेश हम्म. माडगुळकरांची. त्यामुळे कथा कथनात एक खूप रस होता. आणि त्या काळात कथाकथन ही अत्यंत लोकप्रिय कला होती आणि जादूगार होते. दमा मिरासदार, वपू काळे, ही माणसं ना श्रोतृवृंदाला नागासारखं डोलायला लावत. अक्षरशः. आणि कथा वाचणं आणि मग याच मंडळींनी कथा सांगणं यातला फरक एक डोळस विद्यार्थिनी म्हणून लक्षात येत होता. मी कोणाची कथा सांगितली पहिली हे मला आठवत नाही. वपू त्याला परीक्षक होते म्हणजे महाविद्यालयातर्फे. महाविद्यालयातर्फे आंतर महाविद्यालयीन स्पर्धा होती. मी त्याच्यामध्ये कथा सांगताना विसरले. एक काही क्षण थांबले. खरं म्हणजे हा त्यातला एक गुन्हा आहे नक्कीच किंवा त्याचे तुमचे मार्क जातात. जाणार ना. हो. तरी देखील मला त्या कथेसाठी त्या कथनासाठी पुरस्कार मिळाला. आणि मला प्रचंड आश्चर्य की अरे असं कसं झालं, आपण तो विसरलो होतो आणि आपल्याला कसा मिळाला. पण त्यानंतर वपूंनी बोलावलं आणि म्हणाले अशी नाही कथा सांगत. आज दुसरं कोणी तिथं त्या तोडीचं नव्हतं म्हणून मिळालंय बक्षीस. बर. विसरून देखील मिळालंय. मला वाटतं हा पहिला धडा आहे की तू योग्य होतीस म्हणून तुला नाही मिळालेलं, किंबहुना तुझ्या चुकाच झाल्यात. तिथं कोणी नव्हतं त्या तोडीचं आणि त्यांना लक्षात आलं की ही कथाकथन उत्तम करणार. त्यावेळेला वपू दादरला राहायचे. दादर स्टेशनच्या जवळच त्यांचं घर होतं. त्यानंतर वपू आणि त्यांच्या पत्नीनं वसुंधराताईंनी पंखाखाली घेतलं. वपूंनी ताजी कथा मला द्यायची, माझ्याकडनं करवून घ्यायची, स्पर्धेमध्ये भाग घे म्हणून सांगायचं. त्यांच्याबरोबर अनेक ठिकाणी व्यावसायिक स्तरावर कॉलेजच्या त्या काळातच मी कथा सांगायला लागले. इथल्या गच्चीवर तिथल्या गच्चीवर असं करत वपूंनी माझं कथाकथन फुलवलं. आणि नंतर म्हणजे मंचीय कार्यक्रम करण्याअगोदर जवळजवळ 700 ते 800 कथाकथनाचे कार्यक्रम स्वतंत्र आणि वपूंच्या बरोबर, दमा मिरासदारांच्या बरोबर, त्याच्यानंतर अरुण ताम्हणकर म्हणून श्रीचे संपादक होते त्यांच्या बरोबर मी केलेले आहेत. आणि मग कथा कळायला लागली. कथेतला निवेदक जवळचा व्हायला लागला. पण मग तेव्हा तुम्ही शब्दशः ती पाठ करायचा कथा? नाही, शब्दशः पाठ करायचीच नसते कथा. कथा इतके वेळा वाचायची की ती आत्मसात आणि आत्मगत होते. ती आत्मगत होण्याची प्रक्रिया तिथपर्यंत थांबायचं. त्यानंतर त्या कथेतली नादवळणं, आरोह अवरोह, त्यातलं नाट्य आणि किती नाट्य आपल्याला सांगायचंय, तो जो निवेदक आहे आणि लेखक आहे त्यांचं आपसातलं नातं काय ते बघायचं. आणि लेखकाची शैली जिवंत ठेवत त्या शैलीच्या काय म्हणूया त्याच्या शैलीचे पंख न दुखवता, हेच मला आवडतं. चिमटीत धरायचे नाहीत ते असे, तसं ते सांगत जायचं. आणि वपूंनी तर त्याच्या पुढचा धडा दिला की कथा स्त्री निवेदनात्मक, पुरुष निवेदनात्मक. पुरुष निवेदनात्मक कथा स्त्री निवेदनात्मक कशी करून सांगशील. बर. एका कथेमध्ये तू अशी तिराईत होशील कशी, थोडीशी बाहेर राहून कथा कशी सांगशील, हे सगळं मला वपूंकडनं मिळालं आणि त्याबद्दल मी त्यांची ऋणी राहील. कारण महाविद्यालयाचा काळ हा वपूंचं लेखन वाचण्यासाठी इतका बरोबर काळ आहे. हो, म्हणजे अक्षरशः इतकी पुस्तकं त्या काळामध्ये एक क्षण भाळण्याचा, बाकी सांभाळण्याचे. अगदी बरोबर आहे ना. आणि ती वाक्य म्हणजे अशी कोरलेली असतात मनावर आणि त्या वाक्यांनी आपण असे आहा असं होत असतं. आणि त्या व्यक्तीबरोबर तुम्ही कथाकथन केलं आणि ती व्यक्ती तुम्हाला शिकवते थेट कथाकथन कसं करायचं. हा फारच मोठा भाग्ययोग आहे. मंगलाताई, कथाकथन हे निवेदकासाठी अत्यंत महत्वाचं असतं. कारण त्यामुळे तुमचा निवेदकाचा गाभा तयार होत जातो आणि निवेदनाची शैली, तुमचे हावभाव, तुमचं सादर करण्याचं जी तुमची हातोटी आहे ती सगळीच तयार होत जाते. आणि हे सगळं करताना वपू काळे यांच्यासारखा एक अतिशय खंदा पुरस्कर्ता कथाकथनाचा तुम्हाला लाभला आणि त्यांच्याकडून थेट कथाकथनाचे सगळे पैलू तुम्हाला शिकता आले. तर मला असं वाटतं की या निमित्ताने ते पैलू काय होते किंवा काय मार्गदर्शन तुम्हाला लाभलं हे सुद्धा आपण जर सगळ्यांना सांगितलं तर येणाऱ्या पिढ्यांसाठी कथाकथन कसं असावं ह्याबद्दल एक त्यांनाही जाता जाता 4 महत्वाच्या गोष्टी कळतील. 2 गोष्टी ह्यातल्या काही तर आपण मगाशी बोललो. पण वपूंचं कसं प्रयोगशीलच वृत्ती होती. त्यामुळे आपल्या हातामध्ये जी कथा आहे
त्या कथेची वेगवेगळी रूपं ते पडताळून पाहायला सांगायचे. म्हणजे उदाहरणार्थ त्यांची एकमोती चिमणीचा ही कथा मी सांगायचे. अगदी सर्वात पहिल्यांदा सुरुवात केली ती त्यांच्या या ज्वाळा त्या ज्वाळा या दीर्घ कथेने, आणि ती त्यांची कथा अत्यंत प्रसिद्ध होती. तर माझा मुद्दा जाऊ नये म्हणून मी पहिल्यांदा हे सांगते की 12 मिनिटात तीच कथा सांग, 20 मिनिटात तीच सांग, अच्छा. 35 मिनिटात तीच सांग. त्यावेळेला 35 मिनिटं कथा सांगितली तरी अगदी लोक आपला संपूर्ण लक्ष देऊन ती कथा ऐकायचे, एन्जॉय करायचे. ज्यावेळेला समोर वपूंसारखा कथाकथनकार असायचा त्यावेळेला, आणि मग त्यांच्याबरोबर उभं राहून आपल्याला कथाकथन करायचं म्हटल्यानंतर आपल्याला कथेची तयारी तितकी करायला लागायची. दुसरी गोष्ट म्हणजे कथा त्यांना सांगायची त्यांच्यासमोर उभं राहून, कारण ते पुलंचं वाक्य सारखं तोंडावर फेकायचे की जर तयारी केली नाही तर फक्त होते ती फजिती, बाकी काही होत नाही. आणि अशी वेगवेगळी आव्हानं वेगवेगळ्या काळामध्ये ते मला देत गेले. म्हणजे उदाहरणार्थ दमा मिराजदारांची कोणी एके काळी नावाची गोष्ट आहे. त्या गोष्टीमध्ये एक विदूषक आहे आणि ती खूप मोठी कथा आहे, पण त्यांनी माझ्याकडून ती त्यांच्या 1275व्या कार्यक्रमाला फक्त 12 मिनिटात म्हणवून घेतली. आणि कथेचा गाभा, तिचं सौंदर्य आणि माफक स्वराभिनय, कथाकथनाला जेवढा स्वराभिनय लागतो तेवढा सुद्धा तुम्हाला निवेदनाला लागत नाही. खरंय. पण आपल्या बोलण्याला भाव चिकटवून किंवा त्या बोलण्यासोबत भाव घेऊन तुम्ही सांगावं कसं, याचं ज्ञान तुम्हाला कथाकथनामुळे मिळतं. कथाकथनामुळे तुम्हाला ना शब्दांच्या बरोबरचं एक वेगळं आरोह अवरोहाचं नातं कळतं, आणि तेच शब्द असे जिवंत होतात आणि ते कथेत कसे टाकायचे आणि निवेदनात कसे टाकायचे हे तुम्हाला अनुभवांती कळायला लागतं. त्यांची या ज्वाळा त्या ज्वाळा गोष्ट म्हणजे तिची सुरुवात अशी असायची की राजमान्य राजेश्री मुकुंदराव या सप्रेम नमस्कार विनंती विशेष, एक विहीण आपल्या व्याह्याला पत्र लिहिते, आणि ती सुरुवात इतकी सुंदर असायची की त्यांची मुलगी तिच्या घरात येते, या मुलीचं कोड कौतुक करावं, तिला आपली मुलगी म्हणून सांभाळावं असं वाटणारी ही विहीण ही संशय पिशाच्याची बळी पडलेली आहे. आणि तशीच तिची सून सुद्धा, म्हणजे जसा संशय पिशाच्यानं पछाडलेला तिचा नवरा आहे तसाच तिचा मुलगाही आहे. आणि मग शेवटी, म्हणजे मी सगळी कथा सांगत नाही कारण सगळ्यांना माहिती आहे की ही विषारी वेल मी कायमची उपटून टाकली असं ती म्हणते, आणि त्यांची मुलगी गेलेली आहे, तिने स्वतःला जाळून घेतलेला आहे. असा तो एक, तशी आत्ताच्या दृष्टीनं म्हणायचं तर भडक आणि अतिशय अतिरेकी नाट्य असलेली अशी ती कथा. पण कथाकथनाच्या कार्यक्रमामध्ये हमखास ती बक्षिसं मिळवून मला काय करायची, मला आनंद द्यायची. त्याच्यामुळे अनेक स्पर्धांमध्ये अनेक कार्यक्रमांमध्ये ती गोष्ट मी सांगत गेले, कधी स्वतंत्र कार्यक्रमात सुद्धा. आणि सांताक्रूज महिला मंडळाचा एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला अनेक छान माणसं आलेली होती. ती कथा ज्या वेळेला मी सांगितली तेव्हा एक पुरुष उठून उभे राहिले आणि म्हणाले की प्रत्येक पुरुष असा असतो असं तुम्हाला वाटतं का? काळावर हुकूम कथा बदलत जायला पाहिजे. ही कथा तुम्ही ज्या काळात सांगितली आणि वपूंनी ज्या काळात लिहिली ती 35 वर्ष आधीची कथा होती, आणि तुम्ही आजच घडल्यासारखी ती इतकी सुंदर नाट्य ते जिवंत करून सांगता, तेव्हा लोकांच्या मनावर वेगळा परिणाम होतो. तुम्हाला असं वाटत नाही का की या कथाकथनामध्ये या कथेला विराम देऊन तुम्हाला पुढे जायला हवं? त्या माणसाचं बोलणं खरं होतं, कटू होतं पण खरं होतं. मी ठरवलं त्यावेळेला की आता या कथेचा मोह सोडायचा, ती गंगार्पण करायची, आणि आपण आता पुढच्या गोष्टी सांगतोच. तोपर्यंत मी शन्ना नवरेंच्या सांगायला लागले होते, दमा मिराजदारांच्या 1-2 सांगायला लागले होते. पप्पा ही हमखास गोष्ट असायची. एक मोती चिमणीचा ही गोष्ट लोकांना प्रचंड आवडायची कारण ती आजच्या काळाशी मला जोडता यायची, त्यामुळे छान अशी ती त्या चिमणीत लोक स्वतःला बघायची. असा तो सगळा काळ होता. मी चहा पिण्यासाठी म्हणून मंचाच्या मागे आले त्यावेळेला मी ठरवलं की हे गृहस्थ बरोबर सांगतायत, आता ही कथा बाजूला ठेवायची. तेवढ्यात एक स्थूलशा बाई आल्या, अंगावर पूर्णपणे कोड उमटलेलं, चेहरा अतिशय चिंताक्रांत, डोळे असे पाण्यानं गढुळलेले असतात बघ, म्हणजे ते एकाच वेळेला कोरडेही वाटतात, थकलेलेही वाटतात, आणि दुसऱ्याच बाजूला असं त्याच्यात खूप मळप साचलंय असं तुम्हाला वाटायला लागतं. पण पाऊस पडतोय असं वाटतं आणि पडत नाही, तसं कुंद वातावरण असतं. तसे तिचे ते डोळे मला नाही विसरतायत. ती आली
आणि तावातावानं म्हणाली, एकदा मला वेळ द्या संध्याकाळी. मी सांगते तुम्हाला, 35 वर्षाची कथा आज सुद्धा सांगता येईल अशी परिस्थिती माझ्या घरीच आहे. बघितलं माझ्या अंगावर काय उठलंय ते. हे रोज मी सहन करतेय सगळं, त्यातून झालेले या व्याधी आहेत. काय म्हणाली याला? मला काही म्हणण्यासारखंच नव्हतं. खूप घाबरले. त्या बाईनं अट्टाहासानं माझ्याकडून आपला नंबर मागून घेतला. त्यानंतर तिनं मला फोन केला. आता सांगायला वेळ नाही, पण तिच्या संपूर्ण जीवनाची चित्तरकथा तिने मला सांगितली. त्याच्यामध्ये तिच्याकडे काडीचंही लक्ष न देणारा, अत्यंत स्त्री लंपट असलेला, अधिकाराच्या जागेवर असलेला, पोलीस दलात असलेला तिचा पती, आणि ज्या सासऱ्याला तिच्या डोक्यावर त्यानं ठेवलेलं आहे सांभाळण्यासाठी. वाईट त्यात काहीच नाही. आपल्या आई वडिलांना आपण सांभाळावंच, सासू सासऱ्यांना आपण सांभाळावंच, पण तो सासरा ज्याला उठताही येत नाही पलंगावरून, त्याच्या नजरेतली वासना अजून मिटलेली नाहीये, हे सुनेला बघायला लागणं. आणि यामुळे मुलाला घेऊन अगदी तरुण वयामध्ये तिला रात्रभर बंद खोलीत राहावं लागायचं. नवऱ्याला सांगितलं तर त्याच्यावर त्याचा काही परिणाम व्हायचा नाही. हे सगळं तिनं एक दिवशी मला सांगितलं. पण मग मी साधक बाधक विचार केला की हा एखाद्याच घरात घडू शकणारा असा किस्सा आहे. त्यासाठी पुन्हा एकदा त्या बाजूला ठेवलेल्या कथेला आपण घेता कामा नये. मी हे थोडं विस्ताराने सांगण्याचं कारण असं की कथाकथनानं निवेदनाला जेवढा हवा तेवढा अभिनय दिला, संक्षिप्त स्वरूपात आणि विस्तृत स्वरूपात एकच गोष्ट कशी मांडायची ते सांगितलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण निवेदनामध्ये अनेक किस्से उद्धृत करतो, आपण काही कविता उद्धृत करतो, त्यावेळेला त्याचं शुचित्व, त्याचं पावित्र्य ठेवायचं, त्याचं ससंदर्भ ते असावेत. उगाच आपलं मला कविता आवडली मी टाकली, मला ती गोष्ट आवडली मी टाकली असं नव्हे. आणि या कथाकथनाच्या प्रेमामुळे पुढच्या काळामध्ये मला एक खूप छान गोष्ट कळली की जशी लोकांची, ज्याला आपण हिअरिंग स्पॅन म्हणतो किंवा त्यांचा अटेन्शन स्पॅन म्हणतो, तर तो जसा कमी व्हायला लागतो की 5 मिनिटावर नाही लोकांना काही आवडत किंवा 15 मिनिटं झाल्यानंतर त्यांना कंटाळा येतो. ही आजच्या जगाची वस्तुस्थिती आहे. त्यावेळेला कथेची मंजिरी काढावी, म्हणजे तिचं जे अंगुष्ठ मात्र तत्व आहे ते सांगावं, पण ते सांगताना लेखकाच्या शैलीत सांगावं. मग तुम्हाला ती कथा मंजिरी लोकांच्या हातात ठेवता येते. आणि असा कथा मंजिरी नावाचा कार्यक्रम मी केला, ज्याच्यामध्ये गुलजारच्या रावी पार पासून ते म्हणजे अनेक पाश्चात्य लेखकांच्या कथा मी सांगितल्या. त्याच्यामध्ये भारतीय कथाही सांगितल्या, अगदी श्रीम माटेंची पण कथा सांगितली. आणि मग माझ्या लक्षात आलं की हाही खूप सुंदर प्रकार आहे. वपूंची कथा मी एक 15 मिनिटापर्यंत, कारण वपूंच्या सगळ्या दीर्घ कथा आहेत, पण या सगळ्याचा उपयोग निवेदनात करताना ते अंगुष्ठ मात्र सांगणं किंवा कथा मंजिरी मला उपयोगी पडली. पण मग ती कथा मंजिरी हा कार्यक्रम सादर करताना तुम्ही दरवेळेला प्रेक्षक कसे आहेत किंवा त्यांची अभिरुची काय आहे त्याप्रमाणे त्या कथांमध्ये बदल करायचा, जी काही संक्षिप्त स्वरूपात तुम्ही कथांमध्ये नाही बदल करायचे, पण मी वेगवेगळ्या कथा सांगायचे. कारण एखाद्या ठिकाणी तुम्हाला ते पाश्चात्य कथा सांगितल्या तर कदाचित त्या रुचणारच नाहीत, पण एखादी कथा मात्र अशी असते की मानवी भावाभावना सगळीकडे एकच असतात. तसं म्हणजे आता त्याच्यात काही कविता पण कथेसारख्या असायच्या, त्याही असायच्या. म्हणजे विंदांची असायची, फारा दिवसांनी आली माघारीनं माहेर आला, स्टेशनात भेटल आणि ओळखीचा टांगेवाला, ओळखीचा वाटला तो कोण कोठचाही भ्रांत, ओळखीचे हासला तो आणि चढली ती आत, नाही वळवली त्याने पुन्हा दृष्टी तिच्याकडे, भरधाव सुटे घोडा आणि चाबुक कडाडे, ओळखीचे आले वाडे, आली आली गेली शाळा, अगं बाई तोच हाका, तिला चंदू आठवला, आठवला तिला चंदू, आठवले सारे सारे आणि काळ जात तिच्या काही लका कुदत गेले, ओळखीच्या दारापुढे त्याने टांगा थांबवला, फारा दिवसांनी आली माघारीनं माहेर आला. एक कथा पूर्ण त्या कवितेमध्ये आली बघ. अर्थात तो पूर्ण प्रसंग आपल्या डोळ्यापुढे उभा करण्याची क्षमता त्या कवितेमध्ये आहे. आणि ही कविता मी तुमच्याच कडून पहिल्यांदा ऐकलेली आहे लहान असताना. हो, म्हणजे मला आता शेवटच्या 2 ओळी सहज आता अगदी आठवलं म्हणून सांगितलं, म्हणून त्या आठवत नाहीयेत मला. माहेराला भेटली ती थोडी सुखी थोडी कष्टी, असं
नाही वळवली त्याने पुन्हा तिच्याकडे दृष्टी, माहेराला भेटली ती थोडी सुखी थोडी कष्टी. तसं शेल सिल्वरस्टीन म्हणून आहे. हा. तर त्याच्या कविता अशाच असतात. म्हणजे एक लहान मुलगा आणि एक म्हातारा माणूस एकमेकांशी बोलतायत. तर सेड द लिटल बॉय, समटाइम्स आय ड्रॉप माय स्पून. लाफ द लिटल ओल्ड मॅन, आय डू दॅट टू. सेड द लिटल बॉय, आय ऑफन क्राय. सेड द लिटल ओल्ड मॅन, सो डू आय. Sometimes I wet my pants, said the little boy. The old man laughed. I do that too. The worst thing is that it seems grown-ups don't pay attention to me. And he felt the warmth of the wrinkled old hand on his shoulder. म्हणजे बघ, घरातल्या म्हाताऱ्या माणसांनाही खूप एकटं वाटतं आणि मुलांनाही एकटं वाटत असतं. हा एकटेपणाचा सांधा शेल सिल्वरस्टीनच्या त्या कवितेमध्ये एकत्र येतो वा. आणि कुठच्या तरी एका कथेशी मला तो जोडता येतो आणि कथा मंजिरी होऊन जाते. खूप सुंदर. कारण तुमचा हा कार्यक्रम मी म्हणजे जसं तुम्ही म्हणता ना की वसंत बापट यांना मी प्रत्यक्ष ऐकलंय, शांता शेळके यांना मी प्रत्यक्ष ऐकलंय, त्यांच्याबरोबर बोलली आहे, कार्यक्रम केलेले आहेत. तसं आमच्या पिढीला जेव्हा काही सांगायची वेळ येईल तेव्हा मला नक्कीच हे सांगायला अत्यंत आनंद होईल की लहानपणापासून एकतर आईबाबांनी अनेक कार्यक्रमांना आवर्जून नेलं, उत्तम कार्यक्रमांना नेलं आणि माझं भाग्य थोर की त्या कार्यक्रमांपैकी अनेक कार्यक्रमांमध्ये तुमचंच निवेदन किंवा तुम्हीच मुलाखत घ्यायला, तुमचंच सूत्रसंचालन असं होतं. आणि तेव्हा जे आपल्यावर आपल्याही नकळत श्रवणाचे संस्कार होतात, दिसण्याचे वावरण्याचे संस्कार होतात, ते फार महत्वाचे असतात. कारण आपल्याला आपला आदर्श गवसतो आणि मग आपण या वाटेने जायचंय हे निदान आपल्याला कळायला लागतं. अगदी बरोबर. ती वाट मिळेपर्यंत बसावं कसं, उठावं कसं, बोलावं कसं, सुरुवात कशी करावी, आरंभ निवेदन केवढं असावं, किती सांगावं, लोकांना तिकडे वळवावं कसं, गाणं तेच आहे पण तुम्ही त्यातल्या त्यात वेगळं बोलावं कसं, आणि संदर्भ तर दूरदाच द्यायचा आहे पण तिकडे लोकांना आणावं कसं, ह्याचा विचार, त्यासाठी असणारी पूर्वतयारी आणि उत्स्फूर्तता म्हणजे सुंदर संमिश्रणातनं माणसाचं मन सांभाळत रसिकांना आपल्याकडे लोभावत आपण कार्यक्रम करत असतो. प्रसन्न चेहऱ्यानी वाणीचा ओघ सांभाळत आणि शब्दांची जी श्रीमंती आहे ती अशी खुल्या हातानं आणि खुल्या दिलानं रसिकांपुढे मांडत जेव्हा तुमचे कार्यक्रम मी अनुभवलेले, मी बघितलेत पण मी नाही म्हणणार, अनुभवलेले आहेत, तो माझ्यासाठी एक फार मोठा ठेवा आहे. आणि कदाचित तेव्हापासून माझ्या मनात असलेली ही गोष्ट आज या सुसंवादिनी आपल्या मुलाखत मालिकेच्या रूपाने मी प्रत्यक्षात आणू शकते की हा जो सगळा ठेवा आहे, हे जे सगळं संचित आहे, हे आमच्यापर्यंत आणि आमच्या पुढच्या पिढ्यांपर्यंत सातत्याने पोहोचत राहिलं पाहिजे. कारण चांगलं काय आहे हे समाजाला नेहमी कळत राहण्याची फार गरज आहे असं मला वाटतं. हे सगळ्या कथाकथनाबद्दल आपण बोलत असताना रवींद्र पिंगेंचाही तुम्ही आपल्या गप्पांमध्ये उल्लेख केला होता. मग ते कार्यक्रम बघायला यायचे तुमचा? नाही, ते माझ्या कथाकथनाच्या स्पर्धेला परीक्षक होते. बरं. आणि ज्या वेळेला संपूर्ण वातावरण हे माझ्या या ज्वाळा त्या ज्वाळा या कथेनं मंत्रमुग्ध मोहित झालेलं होतं, त्यावेळेला माझ्याकडे येऊन की आज तुला 3रा पुरस्कार मिळणार आहे, तू विचारशील की इतकी सुंदर कथा सांगूनही तो 3रा पुरस्कार का, म्हणजे तर मी तुला सांगेन की कथा ही जेव्हा काल बाह्य होते तेव्हा तिचा मोह तुझ्यासारख्या कलावंतानं सोडला पाहिजे हे लक्षात ठेव. त्यावेळेला मला ते पचवणं फार कठीण गेलं होतं. पण ठीक आहे, म्हणजे तो आपला एक नासमज जे म्हणतो की तुम्हाला समज कमी असते, त्यावेळेला तुम्हाला रागही येतो, वाईटही वाटतं, पण नंतर ते सगळं योग्य वाटतं. आणि रवींद्र पिंगे अनेक वेळेला मला बपूंकडे पण भेटायचे, त्याच्यामुळे या 2 माणसांचं बोलणं हे सुद्धा प्रचंड छान असायचं. आणि कुठल्याही कार्यक्रमाची तयारी करताना मला एकदा आठवतंय की रवींद्र पिंगे असं घड्याळाकडे बघत म्हणाले, आत्ता मला उठायला पाहिजे, घरी जायला पाहिजे. तर बपू म्हणाले, का आपलं काम राहिलंय की? नाही, आज बायको फिश करी करणार आहे. तर ते म्हणाले, मग ती थोडीच फिश करी राहणार आहे की रात्रीपर्यंत तुमच्यासाठी? नाही, बायकोनी सगळी खाल्ली तर म्हणाले, मग तुमच्या घरच्या फिश करीला मी सेल्फिश करी म्हणेन. तर असं ही माणसं आपल्या समोर बोलायची. मला ते इतकं छान वाटायचं की अरे 2 साहित्यिकांमध्ये असलेला हा ललित संवाद आहे, तोही तुम्हाला खरं तर निवेदनाला इतका उपयोगी पडतो. तुम्हाला शोधक वृत्ती पाहिजे.
बरोबर. म्हणजे मला असं हे सगळं ऐकताना जाणवतंय की एक समृद्ध असं आयुष्य जगता जगताच आयुष्यातले कष्ट, स्वयंशिस्त, वेळेचं नियोजन, हो. कारण तेव्हा तुम्ही रुईयात होतात आणि हो. समोरचं जे मैदान आहे हो. तिथे क्रिकेटच्या अरे. भरपूर मॅचेस चालायच्या, तयारी मी सुरू खरं सांगू असायची. का, दिलीप वेंगसरकरला बघण्यासाठी ना सगळ्या मुली आणि त्यात मीही असायचे. हम्म. आणि असं वाटायचं की अरे काय फटके लगावतोय तो, लोक मागे सांगायची हा, हा. की अरे काय दिलपे आलाय वगैरे असं काय काय बोलायचे. आणि तो खेळतोय आणि असं वाटायचं की नाही जायला पाहिजे यार, बघायला. हा. बघायला पाहिजे. 5 मिनिटं असं डोकावून बघायचे. मग आईचं वाक्य आठवायचं की तुला हाताशी लवकर यायचे, ताबडतोब तिकडनं निघायचं. हम्म. ते तारुण्याचं वय असतं ना, असे काही भुंगे अवतीभोवती पण फिरत असतात, हम्म. हो की नाही. त्यावेळेला सुद्धा असं वाटतं की आपलं लक्ष पटकन इथं जाईल का, हम्म. पटकन तिथं जाईल का, पण नाही, आई कुठेतरी उभी असायची. म्हणजे मला अजून असं आठवतं की असं पाहिजे कोणीतरी. आई गेल्यानंतर मला वाटतं 13व्या दिवशी वगैरे किंवा नाही 15व्या दिवशी मी ब्राह्मण सभा गिरगाव त्यांचा कार्यक्रम आधी घेतला होता खूप, त्यामुळे मी करायला गेले. हम्म. गाडीत बसले होते, अशी आईची तर प्रचंड आठवण यायचीच. हम्म. आणि कानातलं जे मळसूत्र असतं ना आपलं, हम्म. ते पूर्ण लावलेलं नव्हतं, त्यामुळे ते केव्हाच पडलं होतं. हा. आणि हे कानातलं असं पडण्यासाठी आतुर होऊन असं पुढं झुकलेलं होतं. आणि मला काही माहित नव्हतं, मी फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये झोपले होते. हम्म. आणि सारखा माझ्या आईचा चेहरा माझ्या मिटलेल्या डोळ्यांसमोर येत होता. हम्म. आणि ज्या वेळेला मी अभ्यास करता करता शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये असे झोप लागायची ना, दमतो ना माणूस, तर त्यावेळेला तिचं एक गाणं सुरू व्हायचं, वाहवा वाहवा चेंडू हा सुंदर कितीतरी दिसत आहा. म्हणजे मला कळायचं की आपल्याला डुलकी लागली की पटकन उठायचं. तसं ते करायची. किंवा कधी कधी हताशपणे असा हात हलवायची की हिचं काही होऊ शकत नाही, मी कितीही सांगितलं तरी. तर ती त्या दिवशी अशी माझ्या डोळ्यासमोर येऊन असं काहीतरी करत होती असं मला जाणवलं. आणि मी पटकन खडबडून जागी झाले. आणि जागे झाल्यानंतर आपण जरा बघितलं आहे ना. हा. तर मागचं मळसूत्र सोन्याचं कुठेही पडून गेलेलं होतं. ते नंतर कुठेही मिळालं नाही. पुढचं वाचलं. नंतरचा कार्यक्रम प्रशांत दामलेची मुलाखत होती आणि विनय आपटेची. ती मी कानात काही न घालता केली. पण सांगायचा मुद्दा असा की ते आईचं असणं हे असं सारखं अवतीभोवती असतं. म्हणजे आजही मला अशी विचित्र स्वप्न पडू शकतात की आई मलेशियाला जन्माला आलेली आहे आणि तिकडली एक कामगार संघटना ती चालवते, का माहित नाही मला, पण ती चालवते. ती अत्यंत अशी समर्थ सबल अशी स्त्री आहे आणि ती कष्ट करून जगतीये असं मला वाटतं. आणि मी तिथं जातीये, ती मला बोलावतीये, मी तिच्या शेजारी अशी बसतीये, तिची ती आवडती वांग्याची भाजी आणि तिने पोळी केली आहे. आणि मला ती विचारते, एखाद्या बाजूच्या ओळखीच्या माणसाला विचारावं तसं की तू खाणार आहेस का. आणि मी तिला म्हणते वा म्हणजे काय, मी खाणारच आहे. मला वाटतं की तो एका व्यक्तिमत्वाचा आपल्या मनावर असलेला परिणाम असतो, तुम्ही त्याला सोडूच शकत नाही. बरोबर. तसं आईच आहे. म्हणजे आईमध्ये एक शिक्षिका सुद्धा दडलेली होती आणि तीच होती. तुमच्यातही दडलेली आहे. आणि त्यामुळे असं मला वाटतं की रुईयामध्ये शिकता शिकता किंवा पुढे MA करताना तुम्ही सुद्धा प्राध्यापिका म्हणून विद्यार्थ्यांच्या नक्कीच अतिशय लाडक्या असणार. तर त्याबद्दल अगदी थोडक्यात अगदी मला वाटतं थोडक्यात आपण या सांगते. भागाच्या सांगत मी रुईयाची फेलो, हा. पाटकरमध्ये मी शिकवलं. हा. त्याच वेळेला मी एका शाळेत शिकवलं. 18 पूर्ण झाल्यानंतर मग मात्र मला मिळाल्या नोकऱ्या. मी MA चा रिझल्ट लागला त्या दिवशी माझ्या प्राध्यापक आंबर्डेकरांनी मला पाटकरमध्ये अर्धवेळ नोकरी दिली. त्यावेळेला मोजक्या अशा 3 साड्या होत्या. एक मैत्रिणीनं दिलेली की आता प्राध्यापक होणार तू, तुला जास्त लागणार. आणि पहिल्याच दिवशी माझं आणि मुलांचं इतकं सुंदर नातं झालं. म्हणजे जो काही आम्ही एकमेकांना प्रतिसाद दिलाय त्याच्यानंतर शिकवण्याची वाट माझ्यासाठी खूप सुलभ झाली. शिकवण्यातला पण खूप आनंद घेतला. त्याच वेळेला मी BEd केलं. सकाळी 5 वाजता आमटी भात खाऊन निघायचं वसईहून. हो. 5ची गाडी 4:45लाच खायचा आणि डबे घेऊन जायचे 3. सकाळची शाळा, दुपारचं BEdचं कॉलेज आणि त्याच्या आधी अर्ध वेळ गोरेगावची लेक्चर्स. हे सगळं मी करत होते. कॉलेजची GS होते. माझे सर मला कधी कधी वैतागाने मरणार लवकर तू असं म्हणायचे. नाही, अजून जिवंत आहे.
पण असा सगळा एका वेळेलाच विद्यार्थी, दुसऱ्या वेळेला शिक्षक, प्राध्यापक आणि विद्यार्थिनी असा एक सुंदर अनुभव मी घेतला. म्हणून सांगितलं की इथं लिहिलेलं असतं. बरोबर आहे. पण हे सगळं बोलता बोलता रसिक प्रेक्षक तुम्हाला प्रामुख्याने ओळखतात ते म्हणजे मंचीय कार्यक्रमांसाठी. हो. तर त्या मंचीय कार्यक्रमांकडे आपण येऊया. पण मला असं वाटतं त्यासाठी आपल्याला थोडी विश्रांती घ्यावी लागेल हो. आणि मग आपण जो अतिशय मोठा प्रवास आहे मंचीय कार्यक्रमांचा तो सगळ्यांसमोर उलगडूया. नक्की तोपर्यंत थोडीशी विश्रांती. नक्की. सुसंवादिनी सुमंगला तू. निवेदिका कशी असावी, रससूत्र संवाद साधणारी मंचावरती विराजमान असलेली व्यक्ती कशी असावी, तर मी एका शब्दात सांगेन की मंगलाताई खांडेकर. 2 गोष्टी सांगतो. आम्ही आत्ताच अलीकडे म्हणजे जे आता चटकन लक्षात राहील, बालगंधर्व ते आनंद गंधर्व हे आम्ही एक नाट्यसंगीताचा संकल्पनात्मक कार्यक्रम सादर केला होता. आणि बालगंधर्वांपासून ते आनंद गंधर्व म्हणजे आनंद भाटे यांच्यापर्यंतचा नाट्यसंगीताचा प्रवास त्यांना शब्दांकित करायचा होता आणि त्याविषयी भाष्य करायचं होतं. मला आवर्जून सांगावं असं वाटतं की त्यांच्या प्रत्येक नाट्यगीताच्या पाठीमागे असलेलं त्यांचं ज्ञान, असलेली माहिती, त्याच्यावरती त्यांचं विश्लेषणात्मक वक्तृत्व आणि त्या योगे त्यांनी प्रत्येकाचं जे एक सांगीतिक चरित्र रेखाटलेलं आहे की बालगंधर्व कसे गात असत, त्यांची वैशिष्ट्य काय, मास्टर दीनानाथांची कशी, केशवराव भोसलेंचं काय कार्य आहे, छोटा गंधर्वांचं काय कार्य आहे, आणि सगळ्यात महत्वाचं त्या विशेष खोलून बोलत जेव्हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय असायचा पंडित जितेंद्र अभिषेकी की नाट्य मन्वंतराची जेव्हा तो जो काल होता त्या मन्वंतराच्या काळात अभिषेकीने केलेले अभिनय प्रयोग याबद्दल बोलताना मला सतत जाणवायचं की प्रत्येक विषयाचं मंगलाताईंना किती केवळ माहिती नाही तर त्याच्यावरचा अभ्यास सर्व काही सांगून जाते. तिला आम्ही प्रेमाने मंगलाताई नेहमी सांगतो. मंगलाताईंचं यश कशात आहे तर तुकारामाचा श्लोक आठवतो. तुका म्हणे तेथे यश करिता सायाचं कारण अभ्यास. मी एक तुमचा निस्सीम चाहता आहे. तुमच्याकडनं दरवेळेला मला काहीतरी शिकायला मिळालं. बोलावं कसं, बोलताना थांबावं कुठे, पॉझेस कसे घ्यावे, त्या प्रत्येक शब्दाच्या पाठीमागे जो एक अर्थ असा भरलेला दिसतो, ती सांगण्याची विलक्षण हातोटी. अशा किती गोष्टी सांगू. पण खरोखरच तुम्ही पंचमनिशाच्या या 27 वर्षाच्या प्रवेशात जे अनेक कार्यक्रम म्हणजे सादर केले आहेत आमच्यासाठी, एक निवेदक म्हणून, एक रससूत्र संचालक म्हणून, त्याबद्दल मी मनापासनं तुमचे आणि तुमची गाठ आमच्याशी घालून दिल्याबद्दल त्या जगन्नियताचे आभार मानतो. रसिक प्रेक्षक हो, सुसंवादिनी या मुलाखत मालिकेचा आज आपण दुसरा भाग बघितला. फॉर्च्यून एंटरटेनमेंटची ही प्रस्तुती आहे आणि आपल्याला जे सगळे प्रायोजक लाभलेले आहेत त्यामध्ये विशेष सहाय्य आहे संगीत ज्ञानानंद या संस्थेचं, जी संस्था श्रीमती संगीता आमलाडी यांची आहे आणि त्यांचे संगीतप्रेमी सुपुत्र श्री ज्ञानेश यांच्या स्मरणार्थ यांनी ही प्रायोजकता दिलेली आहे. तसंच पॉवर्ड बाय जाई काजळ आयुर्वेदिक अंजन, पितांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, इंडियन ऑइल, इग्नाइट पॅशन, प्रोपेल द कोर आणि डिजिटल पार्टनर आहेत स्मृतिगंध. ही मुलाखत मालिका तुम्ही श्रेयसी मंत्रवादी या माझ्या यूट्यूब चॅनलवरूनही बघत आहात आणि स्मृतिगंधच्या यूट्यूब चॅनलवरूनही तुम्ही बघत आहात. तर तुम्ही कुठूनही बघा, पण या मुलाखत मालिकेला लाईक आवर्जून करा, शेअर करा, कारण हे विचार आणि हे सगळं जे संचित आहे त्या पिढीचं हे पुढे पोहोचवण्याचं आपलं काम आहे आणि आपण ते अतिशय निगुतीने करूया. तिसऱ्या भागात लवकरच भेटू. धन्यवाद.